रायगडमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय। नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं प्रशासनानं आवाहन देखील केलेलं आहे। तर जळगावातील नशिराबाद ते तरसोद या दरम्यान महामार्गाला तडे पडले असून पुलाच्या पिलरचे बांधकाम कोसळले। वाहतुकीमुळे मार्गावरील पूल कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। दोन पदरी तरसोद ते पाळधी या बायपास महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। वर्षभरापूर्वी बांधलेल्या दोन पदरी महामार्गाच्या कामाचं पितळ आता उघडं पडलं। मुंबई नागपूर महामार्गाला बायपास म्हणून पाळधी ते तरसोद हा महामार्ग तयार करण्यात आलेला आहे। मात्र या महामार्गावर आज सुद्धा ते तरसोद दरम्यान अचानक रस्त्याला तडे पडले आणि पुलाचा एक पिलर अचानक कोसळल्यामुळे या मार्गावरील जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। आपण आता पाळधी बायपासच्या या ठिकाणी पाळधीच्या महामार्गावर आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा महामार्ग जो आहे दोन पदरी महामार्ग आहे। मात्र याची एका बाजूची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। नागरिकांचा प्रकार लक्षात यावा म्हणून या ठिकाणी जे आहे बांधकाम विभागाच्या वतीने जे आहे फलक लावण्यात आलेला आहे। हा महामार्ग नेमका कधी खुला होतो, याचं काम कधी पूर्ण होईल याची अद्याप तरी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही। मात्र हा महामार्गाची एकेरी वाहतूक जी आहे या ठिकाणी बंद करण्यात आली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। तर पुण्याच्या ढेंगळे या पुलाखाली अडकलेल्या व्यक्तीचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। माहिती मिळताच कसबा अग्निशामक दलानं घटनास्थळी जात अडकलेल्या व्यक्तीला वाचवलं। तर पुण्याच्या ढेंगळे पुलाखाली अडकलेल्या व्यक्तीचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। अग्निशामक दलानं घटनास्थळी जात व्यक्तीला वाचवलेलं आहे। तर नळगंगा नदीचं पाणी बुलढाण्याच्या मलकापूर शहरात शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। अनेक घरातील साहित्यांचं नुकसान झालंय। तर बोधवड चौक परिसरामध्ये पावसाचं पाणी साचल्यानं वाहतूक जी आहे ती ठप्प झाली होती। तर जळगावच्या पारोळा तालुक्यात देवगाव गावाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। दुधई नदीच्या पुराचं पाणी घरात शिरल्यानं 30 ते 40 घरांची पडझड झालेली आहे। पुराच्या पाण्यामध्ये 25 म्हशींचा मृत्यू तर 2 बैल आणि 15 शेळ्या वाहून गेल्याची माहिती आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। जळगाव जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा पारोळा तालुक्याला बसलेला आहे। पारोळा तालुक्यातल्या देवगाव या गावामध्ये इतिहासात कधीही झाला नाही असा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामध्ये होत्याचं नवस झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण देवगाव या गावात आहोत आणि दृश्यांमध्ये बघितलं तर आपण या ठिकाणी जवळपास या गावामध्ये 50 ते 60 घरांची जी आहे पडझड झालेली आहे। अक्षरशः घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानंतर घरामध्ये पुराच्या पाण्यामध्ये सर्व संसारोपयोगी साहित्य असेल, पैसे असेल, धान्य असेल, असं सर्व साहित्य जे आहे ते वाहून गेलेलं आहे आणि उरलं फक्त जे आहे पलंग असतील किंवा खुर्च्या असतील किंवा ज्या जड वस्तू घरात शिल्लक राहिलेल्या आहेत त्याच या ठिकाणी उरलेल्या आहे। आपण दृश्य बघू शकतोय की किती वेळ या घरामध्ये पाणी होतं आणि अद्यापही या घरांमध्ये चिखल असल्याचं पाहायला मिळतं आहे। काही नागरिकांनी या लोकांना जे आहे घरामध्ये पाणी शिरल्यानंतर त्यांचं रेस्क्यू केलं, त्यांना बाहेर काढलं, त्यांचा जीव वाचवलेला आहे आणि आता ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी या नागरिकांची राहण्याची देखील खाण्याची तशीच व्यवस्था केली जाणार आहे। मात्र गेल्या 30 ते 40 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पारोळा तालुक्यातल्या देवगाव या गावामध्ये एवढा जोरदार आणि भीषण पाऊस झाला आणि पावसाने हाहाकार माजवला। त्यामध्ये जवळपास 50 ते 60 म्हशी असतील, 15 ते 16 शेळ्या असतील, हे तर वाहून गेलंच, मात्र अनेक घरांची पडझड झाल्यामुळे मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी,